द्या बरं आपलं ते मग आता टी सी काढा लवकर जाणं आहे मला एकदा रेशन कार्डवरचं तिचं नाव तिकडलं कमी करावं लागते इथं आणा लागते द्या बरं ते लवकर टी सी देऊन द्या मग आत्याला गडबड करून राहिली कसं काय बोलून राहिले तुम्ही लक्ष्मणराव राजा अरे बाबा मी मगापासून तुमच्या आधीपासून आला ना गुरुजी आल्या आलो नाही तुम्ही कसे काय करून राहिले तिकडली मीटिंग बाहेर टपली की इकडे आलो मी मग माया आत्याचे फोन आम्हाला कालपासून येऊन राहिले 4 आत्या माय हे पा गुरुजी 4 आत्या आणि माया 2 बहिणी 6 टी शर्ट आपल्याला लवकरात लवकर द्या किती बनवावं लागते बाबा पोट्टे शिकून राहिलं टी शर्ट बनवावं लागते आता किती 6 टी शर्ट बाबा बाबा म्हणजे 4 आत्या आणि 2 बहिणी बरं आता कसं काय करा आता लक्ष्मणरावची देऊ का तुमची देऊ मग ते कोणते काम आहे मध्ये जावं लागते ट्रॅक्टरवर थांबावं लक्ष्मणराव तुम्ही गडबड नका करू तुमचं काय धाब्यावर नाही गेले तर काय अडून राहिलं हाय तर करणारे पा आपले सांग मी नाव सांगतो तिला बरं सांगा आता कोणकोणते आहे तुमच्या आत्याचे नाव सांगा आणि आपलं बहिणीचे नाव सांगा हो मी कसं त्याचा नंबर शोधतो आणि पटकन पाहून देतो हाय का नाही तर 1 मिनिट हो ना पण मला काम होतं ना तू लय मोठा मग एकच टीशी होती तुला 6 टीशाला थांबायला पडते का मला फालतू लवकर आज पा गुरुजी पा पहिली माझी मोठी आत्या आहे गौकर्णा गैबाने दुसरी मनकर्णा झुंजाराम गैबाने आणि तिसरी आपली आत्या आहे धुरपदान चौथी पंचफुला 4 जणीचे पाहून घ्या बरोबर बिलकुल पहा आता कुठं आहे तर सगळ्यात मोठी गौकर्णा हो का पण काही अंदाज समजा जन्मतारीख समजा किती असेल काही माहिती असेल ना म्हणजे मग कसं तसं पाच नाही ते माणूस आता कोणतं पाहता कोणत्या वर्षातलं आहे काय ते काय माहित आता मला ते माबुडीला माहित आहे ते माबुडीला माहित नाही हो तुम्ही असं करा 1960 पासून पाहत ना 60 पासून पहा 60 हो असं तेवढ्यात असं तेवढ्यात नाही हो ना बरं जाऊ द्या किती लेकरं सगळ्यात मोठं लेकरू कोणत्या वर्गात समजा पोरगं द्यायचं पोरगी माया आता भाऊ सगळ्यात मोठा आहे ते त्याचं लग्न झालं आता ते समजा असं म्हणा असं 30 वर्षाचा 30 वर्ष आहे ते म्हणजे 30 वर्षात सगळ्यात मोठं पोरगं मग ते आता समजा 20 वर्ष समजा पकडून घ्या 30 आणि 50 म्हणजे 45 ते 55 दरम्यान पाहा लागते बरोबर ठीक आहे ना सगळ्यात मोठी समजा आता गौ करणार मग त्याच्या बाद मन करणार पाय तुम्ही आता सगळ्या एक सगळ्या पाय तुम्ही आता बरोबर म्हणा कसं आहे ते रजिस्टर आहे खराब असं पानाला आरामानं चाला लागते तर तुम्ही असं करा ना 1:30 वाजता या ना मग जेव्हाची सुट्टी देऊन तुम्हाला तोपर्यंत पाहून ठेव तुम्ही नाही ना गुरुजी गडबड करावं लागते बाबा तिकडे जावं लागते ना अजून किती काम आहे मामांग मग तहसीलवर जाणं आहे मला ते आपले तलाठी साहेब येते का नाही त्याला भेटणं आहे लय काम आहे मामांग आत्ताच देऊन द्या पण आता पहिले मी नाव पाहिजे तुला ते पाहा लागत त्यानंतर तुला ते चलान आणलं लागते काढू तहसीलवर जाऊ चलान काढू ना मग त्याच्यानंतर मी तुला टीसी देईन दुय्यम प्रत एखाद्यावर भसं का लिहून देता येत असते का ते त्याच्यासाठी चलान भर लागते 25 रुपये तिकडे बँकेत नाही तिथं प्रतिज्ञाला आण लागते तालुक्याला जाऊन ते मग तुला सर त्यानं फालतू दिलं म्हणलं होत्या जाणून माझी बायको तिकडे गडबड करून राहायला जावं लागते म्हणजे मला असं बरोबर तुम्ही काढून द्या मग ते किती तारीख काय आहे तर मग जावं लागेल आता पाहा लागेल मग आत्याला मला आता काही होत नाही माय तेच म्हणलं मी दाखल खाली नंबर हे ते पाहून देतो मग तुम्ही ते घेऊन या मी तुम्हाला देऊन देतो बहिणीचे नाव सांगून द्या म्हणजे ते लिहून घेतो मी लिहा ना बहिणीचे एक सोनी एक बाली दोघी जणी सोनी बाली ते सापडते आबेले का हेंबाड्या म्हणलं का सोनी बाली नव्हतं मावर का धुवून ते बाई सुवर नाव तिचं नाव सोनी करते ते काय रजिस्टर सापडणार देत नाही असं आहे मग तुम्ही का नाव बरोबर नाही सांगत बा बरोबर आहे ना नाव हे नाही तर मग मी बसतो धुंडत तिकडे सोनी तर तिकडे निघते सोनाली का इकडे काहीच नसते म्हणून म्हणलं बा बरोबर नाव विचारा घरच्या येईल बरोबर सांगा मला बालीचं नाव काय दुसरं बालीचं काय नाव बाली म्हणे बा घरी माया बुडी गिडी समजा आम्ही बालीच म्हणू काय होतं शाळेत बुड्यानं काय ठेवलं काय सांगा कन्या होतं नाचकन्या 2 वर्ष आमच्या मागच्या वर्गात होती काय का बहिणीचे नाव नाही माहिती तुम्हाला काय बाबा कठीणच काम आहे पागुडची यायचे लवकर पाहून द्या यायचा दाखल करीत नंबर आणि पाहून द्या लवकर माहिती टीशी द्या मी ते बॉन्ड आणला लिहू ना माया करा लवकर बरोबर ठीक आहे मी हे बा तुमचं पाहून देतो 2 मिनिटात लिहून देतो आणि याची टीशी देतो तुमचं काय भाऊ तुमचं काय म्हणलं मावशी महापुरीची म्हणलं टीसी पाहिजे होती आपल्या आत्याची पाहिजे म्हणलं 4 आत्या 4 आत्याची पाहिजे हो 4 ने 5 यायच्या समजा 6 5 6 9 लक्ष्मणरावची 10 टीशा हो याची तर 10 टीशा आता अजून किती लोक येते किती नाही आता झाला आता पोट्टेचा तिकडे बोंबले आता बरोबर ठीक आहे हो पाहून देतो मी बसा जरा बरं हो त्याचा दाखल करी नंबर पाहू द्या देतो मी काय म्हणते मला गलबती आता मंदवा जवळ हॅलो काय म्हणता हो जवळ बापू काय म्हणता बा राम मामाजी राम काय म्हणते तब्येत गिब्येत चांगले आपलं पीक पाणी हे ते सगळं व्यवस्थित यायला काय मा तब्येतीची पडलं काहीतरी घोंगळं अटकलं असं न्यायचं चांगले आहे ना तब्येत चांगली आहे काहून काय झालं नाही सहजच लावला होता काय उद्या आहे का रिकाम पण तुम्हाला उद्या रिकामपण कास्त करायला काही आता रिकामपण असते रिकामपणच नाही डवऱ्या आहे उद्या डवरे महत्वाचे आहे का हे 1500 रुपये महत्वाचे हो ना तर काय हे चालतेच आहे मी काय म्हणत होतो उद्या दिवस काढा म्हणलं रिकाम पण कसं आम्ही दोघं साडभाऊ इथंच आताच विषय झाला तर घरून फोन आला दोन्ही बहिणीचा तुमच्या दोन्ही पोरीचा म्हणे ते त्याची टीशी हो शाळेत जा टीशी आणि जन्म प्रमाणपत्र एवढं काढून घ्या बा तुम्ही म्हणजे कसं आहे भले मग मी घ्यायला येतो नाही तर मग भाले पाठवता असं चालेल का तरी तर म्हणलं कायसाठी फोन लावला काहीतरी गडबड आहे म्हणलं हो ना बरोबर आहे हो लाडली बहीण
अरे बाबा म्हणलं मी काय म्हणलो जवळ बापू उद्या मले एक तरी रिकाम पण नाही मीच तर आता मा बहिणीची टीशी काढा म्हणे मले हो आत्ता फोन आला तर तिचा तर ते नाही काढायला चाललो मी काहून की आता मला हिचं आणणं आहे ना मामीचं तुमच्या मग मामीचे कागदपत्र आण लागते मेवण्याला फोन केला तर ते म्हणते मामांग काम आहे माझ्यानं होत नाही म्हणते हो आता शेवटी मला जावं लागते इले घेऊन काय करता शाळेत नाही माझ्या तर मला सुचून नाही राहिलं आता तुम्ही तुमचं पहा बा तुम्हाला तुमच्या बायकाचा पगार पाहिजे असं तुम्ही या इथच्या शाळेत जा ना हो मला काही सांगू नका आम्ही चालू असतो आम्ही दोघे आलो असतो पण विषय कसा आहे आम्ही आता उत्पन्नात दाखले काढायला चाललो ना आम्हाला आमच्याकडे काढायला नाही लागत का म्हणून मला फक्त तुम्ही टीसी पाठवा ना बाकी काहीच नाही गेला आपल्या शाळेत की बस घेऊन या हो ना पण आता मला जा लागते ना मा घरच्या बाईचं नाही करलात का मला मी तुमचं करून माय नाही पाहू का मी मग मला म्हणलं बा अर्जंट जाणं आहे मेवना अजिबात ऐकून नाही राहिला ती त्याच्या बायकोच्या घरी गेला मग सगळेजण आपापल्या हिशोबाने चालू आहे तर बहीण राहिलं जागेवर बायकातच पाहून राहिले लोक मग हे बा तुम्ही मला काही सांगू नका तुम्ही या तुमच्यापर्यंत तुमचं पहा तुम्हाला पैसे पगार पाहिजे ना तर मग तेवढी खटपट करायला लागते नाही जमत नाही हो का मग काय आता आमचं लेखाचं आता इकडे जाऊ का तिकडे जा मोठा पेच झाला एक तर गर्दी एका दिवशी एकच काम होती तेच म्हणून राहिलं मी काय निंदायला बायाने सापडून राहिलं माय मला माहीत आहे मीच तर किती परेशान हे आता 2-3 दिवस तुम्ही काहीतरी करा कोशिश मामांग काही लागू नका तुम्ही हो तुमच्या पद्धतीने तुम्ही प्रयत्न करा बरोबर ठीक आहे हो काय कामाचा सासरा मग काय हो ना मी काढून लेखाचं सगळं हो ना पण राजा तुमच्याच पोरीला होऊन राहिला ना पगार काय काय आम्ही काय दुसऱ्यासाठी करून राहिलो सांगा बा तुम्ही मला रुपया देता तुम्ही मस्त याच्यावर टपेला तुम्ही हड्यासारखे काही जाते तुम्ही तुमचं पान तुमचं करा काय करायचं हो ठीक आहे ठेवा फोन आता मला याला फोन लावा लागते आता सासऱ्याची इकडे ठेवा काय सासरे बाबा म्हणते तुमचं तुम्ही निपटा काय मी एक कागद काढून देत नाही तुम्हीच करा तुम्हीच पहा सांगा आता काय करा असे जर असल्यावर असे म्हणजे काय आता शेवटी सुट्टी काढला ना आपल्याला मग आता काय करतात मला हे इच्छित काम होते आपलं उत्पन्न दाखल्याचं बाद जाऊन आलो असतो आता तिकडे जा लागते गावाला खेड्यावर आता सांगा आले नाही का आपण ते शाळेत जाण हिंदे ठीक आहे मग आता काय जास्त लागणार आपल्याला तुम्ही बाबा काय करायचे आपण तर चाललो म्हणलं आपल्या बहिणीची आपल्या टीशी काढ लागते आपण चाललेलो म्हणजे तुम्ही चालले हे छोटे चालला म्हणते मग मी काय करू म्हणलं एकटा तालाच मारून देतो धाब्याले थांबा लक्ष्मणराव आलेले आहेत आता थांबा त्याला सांगा काय तुमचं लक्ष्मणराव किरकिरे इकडे या म्हणलं इकडे हे आले कुठं हे कागदपत्र घेऊन या इकडे या हे कुठं सोयरा घेऊन फिरून राहिले बा कुठं गेलते हो लक्ष्मणराव काय गडबड आहे आता झाली इकडे काय आहे म्हणलं बाबा माय मला माहीत मग काय बा म्हणलं मतदार यादीतलं नाव कट केलं तिचं हो तिच्या गावला गेलो ते झालं आता रेशन मधलं बी कट करा सांगत त्याला हो तिच्या बुड्याला ते म्हणे मी काहीच करत नाही शेवटी तिथून आलो सकाळी आत्याची टीशी काढली आता बाई इकडे इकडे आलो मला काय आला पाहून घ्यावा उद्या अजून काम कमी लागा लागते मला मग तुमचं निपटलं दादा मला मा बहिणीची टीशी काढायला जा म्हणलं उद्या मी येऊन नाही राहिलो आमचं जमत नाही मला दोघांचं आम्हाला कसं आहे जन्म प्रमाणपत्र हे ते काढायला जायचं आहे आपल्याला सेंद्रीले तर मी काही येऊन नाही राहिलो हे बी नाही येऊन राहिले मारा चाला मारा धाब्याले मारा बंद मारा अरे माणसा तुम्ही एक जाणार का सगळे जण एखादं म्हणतात का आता मला उद्या काम आहे नाही मी थांबलो असतो मग आता तुम्ही राजा 1500 रुपये तुम्हाला काही गरज नाही ना तरी तुम्ही आता इतकी चक्रा मारून राहिले आम्हाला म्हणता की तुम्ही उद्या जा परवा जा तिकडे लोकांची किती गडबड आहे सगळ्याचे होऊन राहिले ना आम्हीच राहिलो नाही ना गडबड नका करू ना 31 ऑगस्ट आहे ना तुम्ही काय गडबड करू राहिले एवढे एकमेकाच्या अंगावर पडायला लागा लोक काही समजत नाही बाबा तहसीलमध्ये हिंदी अरे थांबा ना आहे ना तारीख आहे ना बाबा का मागे पुढे काय होत नाही का 8 दिवस पहा तुम्ही कोणीच नाही थांबत तिथं कुत्रे नाही राहत मग तेच म्हणाल तुम्हाला आम्ही तेच सांगू राहिला तुम्ही काय गडबड करू राहिले तुम्ही थांबा ना मग तुम्ही थांबा 31 पर्यंत आम्ही करून घेतो आधी तुम्ही काय करता गडबड असं आता काय आपण मला आपल्याला जाणते ते हो आता ती बरोबर सगळे जण आपापलं सोडल बरं असं करा तुम्ही एक जण जा हो एक जण जा ना होत नाही ऍडजस्ट मला उत्पन्न दाखले काढायला लागते तिची टीशी आणणार होत नाही ऍडजस्ट नाही होत ना मग कसं करू म्हणलं छोट्या येत नाही म्हणलं हे दोघं नाही मग कसं काय करू म्हणलं उद्याचं बंद करू का मग आता काही इलाजच नाही ऐकूनच नाही राहिलं नाही यायला म्हणलं थांबा गडबड करू नका एक जण जा पण नाही ऐकतच नाही करा बंद मारा मग उद्याच त्याला उद्याची मजुरी भेटणार नाही तुम्हाला काय 500 रुपये कट अरे म्हणजे एका दिवसासाठी का एका दिवशी सगळे कागद होत असते का पाहा तिथं लाईन किती आहे एक काम झालं तर लय म्हणून लागते आज मेहरबानी झाली आपल्या मग भाऊ लय गर्दी आहे तुम्ही काय करा 3-4 दिवस सुट्टी काढा आता बिंदास 1500-3000 रुपये कट होईल तुमचे 3 दिवस धाबा पण ठेव तुम्ही शनिवार रविवार लोक सोमवारीच पोक आहे तर सगळे जण त्यात धाबुडी द्या काही विचार नाही चिरकुटून फोन येऊन राहिले ना तुझ्या बहिणीचे फोनावर फोन जवळ बापू फोन करून राहिले म्हणते बाबा मारतील सांगा म्हणते तेवढी म्या म्हणलं त्याला अध्यक्ष आहे म्हणलं बाबा बाद देते काढून ते गडबड करून राहिले तर तू उद्या कोणती आलती सकाळी जा आणि गुरुजीला म्हणा बा तेवढी टीशी द्या म्हणा आता तू एवढा अध्यक्ष असून काय फायदा त्याचा बाईला सांगतो मी फोन करून काढतो ना 2 दिवसात काढतो म्हणा जरा गडबड करू नका आता मीच तर मला फिक्रीत होतो मला राणीचं नाव इथं मतदार यादीत टाकावं का कसं करावं आता किती दिवस लागते काय करावं हे काही योजना गेली हातची फालतू कसं लग्न झालं असतं आता जमलं असतं बजेट आता कसं जमणार आहे आता 2-4 महिन्यात लग्न होईल पण काय फायदा त्याचा म्हणून म्हणलं काय करावं काय नाही मीच तर मला विचारत आहो आता मी काय करावं आता तुझ्या सासऱ्या दोस्त त्याच्यात हेड दिमाग माणूस पण आपण काय बोला मग माय असं झालं तिकडे भरती निघाली इकडे महापरीक्षेचा निकाल राहिला असं झालं ते आता जवळ निकाला 2 महिन्यावर म्हटलं का झोकलं आमच्यासाठी तरी सरकारने एखादी योजना काढायला पाहिजे नाही का हो ना समजा लाडका जवळ म्हणा किंवा मग रिकामचोट भाऊ राया आडशी भाऊ राया असं काही एखादी आमच्यासाठी तरी 1000 नाही 500 जरी भेटले असते झालं असतं ना आमचं रिचार्ज तर भागलं असतं पण आता हे लाडकी बहीणच आहे आमच्यासाठी काहीच नाही
दादा तू गेलास नाही, मी सांगतो ना, तू शाळेत गेलास नाही तर टीसी आणलीच नाही, मग काय तू गेला असता आज भेटली असती. मग माझं सगळं काम थांबलं त्यासाठी. तू जातो करतो नसं करतो, तुझ्या घरची बाई आता शाळेत आहे, तिला सांगून तेवढं आणायची. मग पण ते कसं आता दुसरी टीशी म्हणलं की ते आणावं लागते चलान. तर म्हणलं आई गेली होती सर म्हणे चलान घेऊन या म्हणे, उद्या देतो म्हणे. जातो ना मी आता, उद्या सकाळी जातो. आपण आता भाऊ म्हटलं एवढं तरी काम कर बाबा. आता काय आहे, आता एवढा मोठा हिस्सा दिला मी तुला 2.5 एकराचा. हो नक्की नक्की बिलकुल, हो ना, करतो ना काम, तसं काही नाही. कसं आहे मग आता बहिणीचा 2 खेप फोन आला हो, तरी आता बुडीला पाठवलं नाही का मी, काय म्हणलं सरले. हो पण कसं आहे तमशेट जवळ आहे, मग अजून फक्त राग याचा तर बसा लागं. आता उद्या जातो तहसील त्याचे ते काढून आणतो. आपलं एक राहू द्या आता, आपलं पाहू मागं पुढे. हो तर नाही तर तू झुमरेला फोन करणार भाले, त्याला म्हणा आण म्हणा तेवढं करून. हो मला वाटते जाईल ते आता चिकली डोब गेले, काऊन की त्याचे कागद तिकडेच निघते. तर जाय बरं भाऊ जगन, मामाला म्हणा आईची तेवढी टीशी काढून आणा म्हणा, नाही तर जन्म प्रमाणपत्र कोणतं एक आणा म्हणा काढून. चालले तर सांगतो. बरोबर सांगतो मामाले, आणा म्हणतो लवकर. मग काय 1,500 भेटते नाही बाई, 1,500. हो 1,500 रुपये महिना भेटणार आहे आता. हो बरं झालं, मग 1,500 भेटते तुला नाही का, बाबाला 500 साठी 500. हो ना, असू दे तो आईले, तो आईचे असले म्हणजे माहीत असल्यासारखे आहे, त्यात काय. जाय लवकर तर मामा सांगून ये. बरं नाही म्हणता नाही का, हो का, म्हणजे तुम्हाला सुचणार नाही. बरं बरं ठीक आहे, मग मी सांगतो यायला सांगतो. आता तुम्हाला काही सुचत नाही, आता मी जायला लावतो यायला. मग हो ठीक आहे, ठेवा मग फोन. ते काय म्हणते बाबाजी, काढतो मध्ये टीशी. सुचत नाही ना बाबाले, म्हणून तर बाबा म्हणते तुम्ही शा म्हणते, पण जाऊ दे आपणच जाऊन आपणच काढून आणू. शाळेत गेलं की टीसी काढायचं काम आहे, बाकी सगळे कागद झाल्यासारखेच आपले. आता पिवळं रेशन कार्ड आहे, आपल्याला उत्पन्न दाखला काढायला लागत. दिवस सर्टिफिकेट साठी आपल्याला ती नाही काढायला लागत. आपल्याला आहे ना टीसी, आता एवढी बाबांनी टीसी जर दिली असते झालं मग काम. बस बाकी तर सगळंच आहे, आता फोटो आहे, बँकेचं पासबुक आहे, सगळ्या गोष्टी आपल्यापाशी. बरोबर, एक तर टीशी काढला लागते, नाही तर जन्म प्रमाणपत्र नाही का, म्हणजे मग आपलं अधिवासचं निपटून जाते. बरं बरोबर ठीक आहे, मग आपण जाऊ ना मग. काही हरकत नाही, जाऊ मग आपण उद्या सकाळी जाऊन पटकन काढून आणू. मामा ओ मामा, बोल जागड्या, काय म्हणतो रे बा, काय म्हणतो. माया म्हणते चिकली डोंगर जा म्हणते शाळेत नाही, मायाची टीसी काढून आणा म्हणते तिची, जन्म प्रमाणपत्र ते. बाबा काय करा बा, बहिणीचं आता कसं काय करा. बरं जगन, मी काय म्हणतो, थांबा जरासा. मी पहिले उद्या इकडे जाऊन येतो, नंतर मग काढायला लावतो आईचं समजा ना. पहिले मायचं काढा तुम्ही, मग तुमचं मग काढा. हुशार आहे जगने. म्हणजे तुला आईचं पहिले कागद काढायला लागतो, आमच्या आईला तसेच नाही. म्हणजे तो आईला पगार तिकडे शाळेतही जाते मस्त, शाळेत 2,500 रुपये पगार भेटते मस्त खिचडीचा. थांब ना जरा, आम्हाला कसे 1,500 भेटून राहिले तर करा आता. मग आता कसं करू, माय काय सांगू. असं करतो, आजीला भेटतो. आजीला म्हणा जाय म्हणा, तू चिकनी डोक्याला जाय म्हणा, तू एक कागद काढ म्हणा, उत्पन्न दाखला काढ म्हणा. म्हणजे मी कसं मी चाललो म्हणा इकडे. तर तेवढं सांगून दे बरं आजीले. बरोबर आजीला पाठवा लागेल मग नाही का. तसं करतो मग. बरोबर काय आता बुडी जाते आता, मग कसं बाबाईने घेऊ, स्टेशनचं काम नाही. का जाऊ मग मी आता बाबाईने सगळं. बाबा जा मग, तुमचं राहू दे रणको. काय बाबा म्हणलं पहिले आपलं पाहना. हो आपलं जाऊ, पहिले आपले कागद काढून मग त्याची काढत बसा. मोठं कठीण काम झालं भावाचं आता. मग काय आता बायकोचं आहे का बहिणीचं आहे का. पण त्याचं म्हणलं बा 1,500 रुपये महिना भेटते तर काही अडी पडले. 50 रुपये काही पुढ्या पाळले. त्याच्यावर डोळे आहे वाटते अजून तुमचा, मनोरे रचना सुरू आहे. म्हणलं अजिबात म्हणलं माझ्या पैशाचा विचार नका करू तुम्ही. काय माझे पैसे आहेत ते 1,500 रुपये, मी काय करायचं मामनाला करी. आम्हाला भेटून राहिले ते तुमचे नाही, ते तुमचं तुम्ही पाहिजे. काय करायला 1500 आहे ना, 15,000 असतात कठीणच काम होतं. घरात येणं घेत वाटते. बरं ठीक आहे ना, काही हरकत नाही बाबा. जाऊ आपण उद्या. आजचं जाऊ द्या, आजचं नको तुम्ही सांगू, पण उद्या तर कमीत कमी पाठवा. 10 बाया कमीत कमी 10 फक्त. तेवढी झाली पाहिजे लागवण. 2-3 दिवस आटपून जाते माई. शिमला मिरची लागवण राहिली माई, सगळं आणून पडेल आहे. आणि तुम्ही म्हणता आता उद्या बी जमत नाही. असं नका करू, कसंही करा ऍडजस्ट. आता 50 बाया असून नाही तुम्ही म्हणता की बा 10 बाया मजूर नाही पाठवून म्हणजे काय होईल. बाबा 300 रुपये रोज दिला येऊन राहिला बाय आता. मग तुम्हाला काय सांगू, 50 बाय तुमच्या एक बाई जागर नाही म्हणलं, सर फान काम झालं. कोणीच कोणाला भेटायला तयार नाही. चाललं बाई, हात पाय पडायचं राहिलं माझ्या आता. अजिबात बाई एक यायला तयार नाही. सगळे चालले आपापल्या हिशोबानं. कोणी चालले तिकडे मारले, कोणी चालले तिकडे फॉर्म भराले, कोणी चालले ते बँकेत नाही. कोणी कोणाला म्हणजे बोलायला तयार नाही आता. सगळे आपापल्या गुंकीत आहेत. म्हणलं मी गेली सरी चक्रा मारून आली पडते घरून, जमत नाही त्याला आता 2-4 दिवस. करा तिकडे पन्नी यात्राची राहिली माई, सगळं सेटिंग पूर्ण ओके झालं आता. आता काय कसं काय करा आता, काही जमल काही बजेट आपला. मग तर म्हणतो बाबा 4-5 दिवस तू विशेष काढून त्या डोक्यातून आता, कारण की मी बी नाही जागेवर आता. म्हणजे तुमच्या मुकरदम जागेवर नाही, तर तुम काय जागेवर नाही. सगळे फान झालेले आहे, कोणीच कोणाला काही भेटून नाही राहिलं. तर आता मला अर्जंट जाणार, महापुरीची टीशी काढाले. हो आपले चिकनी डोम गेले झुमऱ्याला. म्हणलं जाय रे बाबू, तर नाही म्हणते मा बायकोचं काढा लागते मला, तिकडे जन्म प्रमाणपत्र आणायला लागते. म्हणलं तिच्या बापाला फोन कर, त्याला कळाला नाही म्हणे त्याचं होत नाही, असं आहे तसं आहे. म्हणजे बाप काही कामात आहे का तिला. म्हणलं त्या बापाला म्हणलं ते म्हणजे मला समजत नाही. मग आता मला समजते का, मग मी चाललीच नाही का. मग अशा आहे बाया, म्हणून कसं कोणीच काही काय कामाचं नाही. शेवटी आपल्याला करावं लागते. झुमऱ्याला म्हणलं ना बाबू काही कामाचं नाही म्हणलं, कोणी झुमरे आपल्या तिचीच लावती. असं मोठेपणा बायकोचा. काय करा, सुनीचं तर सांगायच्याशिवाय गमतच नाही का. सवयच पडली. नाही बरोबर आहे ना, ते कसं शेवटी आपलीच बाजू घेत असते. कोणी जाऊ द्या, पहिले झुंबरले तिकडचं करू द्या, मग बहिणीचं करा म्हणा. नाही तर तुम्ही जा, मग तुम्ही चालल्यास म्हणता ना. जा मग आता सगळेच जा, मी बी येतो जाऊन. मग आता माझ्या घरची बाई टोटो चालू आहे आता. मला जाऊ द्या, मग तिकडे मी येतो माझ्या कामं करून. मग तेच म्हणलं तू बी उरकून घेते कामधंदे. आता 2-4 दिवशी बाया नाही तर मग आता तूच काय मागे राहतो. भरणं बाबा फॉर्म तू बी. हो ना मी जातो मग आता करून घेतो. म्हणलं तुमचं नाही करू राहिले का काही. कागदपत्र तुमची स्वतःचे.
मी कोण नाही करणारच आम्ही. मुख्यमंत्री बहीण म्हणलं गुंपाबाई म्हणते मला. मग माझ्या सध्या भाले फोन केला मला, बाबू माझ्या कागद काढून ठेव लवकरात लवकर. ते नाही म्हणे नंग करे मला, बाबा इकडे जा लागते तिकडे जा लागते, मग बायकोचं करावं लागते. मला भाऊ हिसा टाकीन मी वावरत नाही, सांगून राहिलं तुला आता. 1500 निपटून राहिलं ते सरकार देऊन राहिलं, तुझ्याजवळची नाही मागून राहिली. म्हणलं मुकाट्यानं तू माझ्या कागद जमा करते, जन्म प्रमाणपत्र ते टीसी काढून घे म्हणलं तू. म्हणे बाबा उद्या आणतो म्हणे, कोणती हालतीत नाही, माझ्या बायको नंतर करतो, टाकशील म्हणे हिसा. म्हणून तर मला सरकार झाला ती असं आहे. त्याला मला तसंच करावं लागेल नाही का, मेवण्याला फोन करून द्या लागेल. हो बा तुझी बहीण हिस्सा मागून राहिली, त्यापेक्षा 1500 देऊन देईन, कागद जमा कर बा तू नाही का. फडतं पैसे दिले का तहसीलवर. बरं बरं चला येतो म्हणलं गुंपा मावशी मग. 2-3 दिवस मग काय आता मिळ नाही, चला येतो मग. किती आले 6,500 रुपये दिले तुम्हाला. 6,500 हा 300 रुपये काढून माय सांगा, डिझेल टाकलं 1,500चं. तेच म्हणलं ना मी ते हब झालो ना, 5,000 रुपये दिवसाचे डिझेल पाणी जाऊन तुझी मजुरी जाऊन असं जर मी सांगतो ना, महिनाभर चालू द्या म्हणा हे कार्यक्रम. बिलकुल बा 1.5 लाख छापतो मी, 1.5 लाख रोजचे 5,000 रुपये छापणार आता गाडीचे. काय गर्दी का आले का माहोल, हॉटेलवाल्यात गर्दी, कुठेही जा गर्दीच गर्दी. मग आम्ही कागदावाले झेरॉक्सवाले काय बिलकुल हे बा मी म्हणतो ना, सगळेच मालामाल होते याच्यात आता या योजनेच्यानं. ना मग होऊन राहिला कोणाचा फायदा होय ना, आपल्याला काय करू राहिले. पण मी काय म्हणतो उद्या माझ्या मत नाही रे बा शिवला, उद्या मला बा मा मेवण्याच्या घरी तिथं जाणं आहे आणि मला अर्जंट आता कागदपत्र याची सोय लावणं आहे. नाही ना भावा, आज आता कुठं चालला तू येण्याच्यात नाही धावपडीत नाही. तू थांब जरा, गडबड करू नको, कुठं पोहून नाही योजना. मग हे छपाईचा टाइम आहे आता, तू कुठे चालला. 5,000 रुपये एकटा मी का गाडी पाहू का, काय ते तिकीट पाहू अर्धे लोक तसेच पाहिजे होय. आपण जाच लागते मला. मग काय आता घरून मला 2-3 फोन आले म्हणजे काही जाता लोक चालू आहे ना लक्षासारखे सगळे बिलकुल टिशा काढणं झाले ना, कागद बस लावणार लोक, शेतूत चालले, शेतूत फॉर्म भराले. मग काय तर पोर्टल सुरू झालं म्हणते असे म्हणून लोक. मग म्हणून म्हणलं बा मी कसं माझ्या एकही कागद जागेवर नाही, कुठं काय फोटो काढा लागते तिचे लय काम आहे मामा. उद्या मी कोणती हाती येत नाही ना, असं करून तू कमीत कमी बा 8 दिवस थांब. 8 दिवसांकडे कमी होते याच्या चंगडीत आपल्या चंगळ करायला पुरत नाही. कोणते कागदच कोणते सांगितले, सगळे कागद सूट दिल्या ना, उत्पन्न दाखला पिवळ्यावाल्याला आणि केशरीवाल्याला पाहिजेच नाही. मग आदिवासीले बी पर्याय दिले 4. मग काय तर मतदार कार्ड चालते, टीसी चालते, अजून कोणते 2-3-15 वर्षाचं ते आपलं रेशन कार्ड चालते, लय पर्याय आहे त्याच्यात. मग इतके कागद जमाच करण्याला लोक फालतू झुंबळ करून राहिले. तर आपण करू आपल्या पद्धतीनं. अर्धे तर कागद आपल्याच विषय आहे, आधार कार्ड आहे, बँकेचं पासबुक आहे, फोटो आहे, सगळंच आहे ना आपल्या पैसे. शेतूतच जायचं काम आपल्याला. जरासं 8 दिवस थांब. मी काही थांबत नाही ते, कसं मला शेतूत जात आहे, पटकन फॉर्म भरून मोकळा आहे. होते तिकडे 31 तारीख ऑगस्ट असो काही असो, पण मला लवकर जाणार करा. आता मला आता भूषणला घ्यायला लागेल सगळं. बरं ठीक आहे, मग जाय तू उद्या तू करून या. मग मी कसं माय करून घे ना, म्हणजे कसं भूषणला उद्याची हाताशी धरतो आणि तू चेतेल सांगून दे. बरं हो, चेतेल पाठवून दे नाही तर माझ्याकडे. ते पोलीस भरतीचं चालू आहे द्यायचं, कुठं चालले सर फेल असून राहिले ते. मग मैदानी मारले की फेल. मग काय तर जमून नाही राहिला ना, उंचीने ते लाऱ्या चाललं आणि हे कळंक केव्हा झालं का पळत नाही. मग असं झालं माझा. तेच म्हणलं ना, आता मग ते येत नाही का अजून, ते कसं बाकी आहे त्याचं अजून कुठं चालू आहे आता. मैदानी अजून 1-2 ठिकाणी देतो म्हणजे आम्ही फॉर्म भरायला त्यानं. पहा म्हणा काय तुमचं तर कुठं काय करायचं होतं. आता मी भूषणला घेतो संघ आणि उद्या गाडी काढतो. तू उद्या तू 1-2 दिवस तुला देतो नंतर मी जाईन, तू गाडी चालवतो. मी हा ना, तू नको टेन्शन घेऊ. भूषण आहे ना, बस तुम्ही दोघं बापले गप्पा आणि मी मग हाऊस. मग नंतर 2 दिवस माझं काम झालं येतोच. तेच तर आता बरोबर ठीक आहे. मग ये मग तू आता करून हो, चला जा तुम्ही जेवण करतो आता. आज लागते झोप मला आता मस्त. गाडी बंद करून आली बा. काय झालं बा, काऊन गाडी कोण थांबवली म्हणलं. कोण थांबवले नाही काय म्हणून करायला तुम्ही मला काय ऐकू येते का. मला दोन्ही काने शाबूत आहेत म्हणलं माय. ऐकलं मला काय म्हणलं काय नाही तर मागं काय म्हणता मला समोर म्हणा तोंडावर. तोंडावर म्हणाल काय म्हणलं तुम्हाला काही नाही म्हणलं नाही. जाऊ दे काही आपलं बसतं तू. माहित नाही बाई कोणत्या रंगाचे आहेत. एसटीच्या त्या खिडकीतून धसणारे माणसं आहेत म्हणलं. हे अजून बी या वयात नाही पोरं पुरले पण हे नाही पुरले. निरा चिकोड्या कोण राहिले माहिती काय म्हणे माहिती का तुले. काय म्हणलंस का, काहीच नाही म्हणलं ना गुंपाबाई. तुम्ही कधी अंगात झट नका घेत जाऊ आमच्या. अरे काय म्हणलं सांगा खरं तुम्ही. मला सांग का म्हणला लाडकी बहीण योजना तुला भेटत नाही म्हणे, या गुंपाबुडीला भेटत नाही म्हणे, निरा म्हणे पेट्रोल देऊन गमावणार आहे म्हणे. म्हणलं का नाही तुम्ही असं. म्हणलं का नाही म्हणलं. पण मग काय गलत म्हणलं का, काही असं गलत म्हणलं का बघा की बा भेटत नाही असं तसं बा. 4 व्हीलर आहे म्हणून भेटत नाही असं म्हणलं बा. तुम्हाला किती सांगून राहिली माई 4 व्हीलर आहे का ते. मी घेतली का स्वतः पैशाने घेतली का इकत. मला लकी ड्रॉ मध्ये भेटली ना. आपण कंदील काय म्हणे लकी ड्रॉ असो का काही असो म्हणे. हो ती भेटली ना बा, नावानं आहे ना गाडी. हो त्या बुडीला भेटत नाही म्हणे असं म्हणे बा. तसंच म्हणलं मी की बा नावा नाही यायच्या, ज्याच्या नावा नाही त्याला भेटत नाही बा. 4 व्हीलर आहे मग असं म्हणलं बा मी. असं कशी भेटत नाही. मी जातो मुख्यमंत्री साहेबापाशी, हे माझी गाडी आता लकी ड्रॉ भेटेल तर मी काय करू दिले. मी काय करू म्हणलं मग आता. मी स्वतः थोडी घेतली मजुरीने जातो, कामाला जातो. मला काय वावर आहे माहिती 1.5 एकर वावर आहे फक्त. माझ्या काय 40 लाखाच्या वर उत्पन्न आहे का. मी भेटतो साहेबाला काय हे त्रुटी दूर करा म्हणतो तुम्ही. हे लकी ड्रॉ गाडी भेटली माहिती नाही बाबू. आता फॉर्म टाकून पाहता काय करता. जमलं समजा काय होते काय नाही. पहा अजून पुढे टाकून तर द्या, काय हरकत आहे. हो भेटलं तर भेटलं, पण मला असं वाटत नाही बा भेटन म्हणून. भेटू दे ना, नाही भेटू दे मला नाही भेटत ना. तू काय काळजी करून राहिला एवढा. तुला काय माहिती काळजी पडली. तू तुझ्या पाहिजे तुझ्या घरच्या बाईचं काढला का त्याच्या मागे लाग. तू ते कागद काढ, माय नको मागं लागू म्हणलं. मी माय पाहिजे ना, मी माय म्हणलं हे समोर जाऊ. मी माय कागद काढीन, माय फॉर्म भरी नाही भेटली मी पाहिजे माय काय करायची. चालली मी आता तहसील मध्ये जा लागते मला. तिकडे 2-3 ठिकाणी काम आहे मामांग. चालले तुमच्या संग गोष्टी करत जा म्हणलं. रिकाम टेकडा तुम्ही बाहेर गेला तिकडे कागद काढा. हे बसले गावात मोठे राखो जा म्हणलं. तिकडे घरी काम करा, नाही तर ते जरा स्वयंपाक कामी लागा जा. कठीणच आहे नाही का तहसीलमध्ये राळाच करते काय सांगा बघा. बरं जा मग आता. हो जा. तोंडातच बोलते काय म्हणलं तुम्ही. काय राळा करते म्हणलं तुम्ही. आता म्हणेन तुम्ही नाही म्हणलं मी तोंडात असं म्हणलं. असं काही नाही म्हणलं मी. राळा म्हणलं तुम्ही. काहीतरी राळा करते म्हणे हे गुंपाबुडी असं म्हणलं. म्हणजे ऐकवायला बारीक मध्ये नाही ना, मी खायला म्हणलं राळा गिळा. मी खायला म्हणलं काही नाही म्हणलं. मी फक्त असं होट हल्ले फक्त.
आले तर हो ना राडा करते म्हणजे तहसील मध्ये जाऊन असं ऐकू आलं मला. मग काय करतो मी का भांडू का म्हणलं भांडण का मी का कोणा संग करतो का भांडण जर मा कोणी आळवा आला तर मग मी सरकार करतो ते हो ना तर मागून पुढे कोण अर्थ त्याला माहिती मी भांडण करणार असं मग त्याचा 100% तहसीलमध्ये हो दांगडच होते. बस जा ना बा जा ना, मी काहीच म्हणलं नाही, चुकी झाली आता म्हणलं डबल बोलणार नाही. हो तर हात जोडतो बा, जा आता. तेच म्हणलं माय व्हायला लागत नव्हतं तुम्ही सांगू राहिले तिकडे गोष्टी करता म्हणलं समोर करत काय आहे तर चालले मोठे चला येतो मी येतो म्हणलं मी पाहिजे म्हणलं घराकडे लक्ष ठेवलं जरासं वरण भात लावलेला तेवढं जेव जा आणि आता भाजी किती काही झाली नाही पोया घ्या माझ्या ना आता होती उशीर मला मा भावानं फोन केला लवकर ये म्हणे लवकर जाता मला तहसील मध्ये मी माझ्या कागद काढून आणतो ते शाळेत जाऊन टिशी आणतो तुम्ही आता घर लावून घे जा संध्याकाळी जर मी आली नाही तर मग कसं खिचडी टाकून घे जेवून घ्या तुमच्या परीनं काय गरज नाही ना मग काम करायचा, झालं काम की चाललंय वापस संध्याकाळी कोण आता जेवण कोण स्वयंपाक करावी येऊन जातो वापस. त्यानं आता मी कशी आता जातच तर नाही आता यावेळेस कसा योग आला कागदपत्राच्या ना तर मला येतो भावाची भेट घेऊन येते तर तुम्ही संध्याकाळचं घेता निपटून तेवढा आता म्हटलं वरण भात आहे संध्याकाळी पाहिजे काहीतरी नाही तर हेच मग जरासं गरम करून खाऊन घ्या. जाऊ दे हो, गेलेली बरीच आहे नाही का. हो कसं बी आता पार्ट्या गिट्याचं आयोजन करावं लागेल मग झुमऱ्या गिमऱ्या हे ते सगळे जमा करावं लागेल आणि जाय तिकडे. बरं मग काय जातच म्हणतं नाही तर नको जाऊ राहू दे आता कसं तू असली की नाही बरं राहते घरचं नाही तर आम्ही कसं म्हणजे सर भांडवळ आणि ते सर दांगडो नाही झाला पाहिजे. मला भांडण किती माझ्यासाठी इथं करून ठेवू नका तुम्ही सगळं चकचाक करून आता मी चालली नाही तर भांडवल करून ठेवा सगळं तेच म्हणलं येतो मी आता. बरं मग येत नाही तू वापस हो म्हणजे कसं नक्की सांगून दे म्हणजे मग कसं हो होत नाही ना माझ्या ना मी शक्यतो येतच नाही तुम्ही घरी थांबा संध्याकाळी पाहतो मी तेवढं एका दिवसात होत नाही का चहा पिजा एका 1-2 खेप चहा करता चला येतो मी उशीरून राहिला. मग ती शिवलाची गाडी उभी आहे तिथं हो 10-12 शिटा झाल्या होत्या 2-3 झाल्या काढते ती. बरोबर जातो ना हो जातो.